दुचाकी स्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात क्रेटा कार विहिरीत कोसळली। सासू सुनेचा दुर्दैवी मृत्यू, चालक गंभीर जखमी, एकाच कुटुंबावर दुःखाचा डोंगर। भोकरदन तालुक्यातील पद्मावती फाट्यावरील घटना। भोकरदन तालुक्यातील पारत वालसावंगी मार्गावर पद्मावती फाट्यावरील शुक्रवार रात्री एक अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक अपघात झालाय। धावडा येथील अल्तमश खान हे आपल्या परिवारासह क्रेटा कारने पारत येथून वालसावंगीकडे जात असताना अचानक समोर आलेल्या भरधाव दुचाकी स्वाराला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र या प्रयत्नात वाहनावरील ताबा सुटल्याने क्रेटा कार थेट रस्त्यालगतच्या खोल विहिरीत कोसळली। या भीषण दुर्घटनेत कारमधील अख्तराबी अमानुल्ला खान सासू आणि सुलतानाबी जियाउल्ला खान सून राहणार धावडा तालुका भोकरदन यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय, तर कारचे चालक अल्तमश खान गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली। विहिरीत कोसळलेल्या कारमधून प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांनी जीवाची पर्वा न करता शर्थीचे प्रयत्न केले। रात्रीचा अंधार व खोल विहीर आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे बचाव कार्य अत्यंत आव्हानात्मक ठरले। घटनेची माहिती मिळताच जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, भोकरदनचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर नितीन कटेकर, पारड ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने व इतर पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले। स्थानिक नागरिकांच्या मदतीने विहिरीत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचाव कार्य राबविण्यात आले। या अपघातात एकाच कुटुंबातील सासू आणि सुनेचा मृत्यू झाल्याने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। प्रतिष्ठित व्यापारी अत्ताउल्ला खान यांचे आई व भाऊजई होत्या। एका क्षणात घरातील 2 महिलांना गमावल्याने नातेवाईकांचा आक्रोश काडीच पिळवटून टाकणारा होता। धावडा गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून मृतांच्या घरी सांत्वनासाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती। विशेष म्हणजे ज्या विहिरीत ही दुर्घटना घडली त्या विहिरींबाबत काही महिन्यापूर्वीही प्रसार माध्यमात वृत्त प्रसिद्ध झाले होते। रस्त्यालगत असलेल्या धोकादायक विहिरीभोवती संरक्षक कठडे, सुरक्षा भिंत किंवा आवश्यक संरक्षणात्मक उपाययोजना करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। त्यानंतर प्रभावी उपाययोजना न झाल्याने अखेर त्या विहिरीने एकाच कुटुंबातील 2 महिलांचा बळी घेतल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली। या दुर्घटनेने भोकरदन तालुक्यातील रस्ते सुरक्षितता आणि आपत्कालीन यंत्रणेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। नागरिकांनी या भागात कॅम्पस्वरूपी रुग्णवाहिका, अग्निशमन दल तसेच धोकादायक विहिरी, नाले आणि रस्त्यालगतच्या ठिकाणी तातडीने संरक्षणात्मक उपाययोजना करण्याची जोरदार मागणी केली आहे। तसेच मुस्लिम कब्रस्तानमध्ये हजारोच्या संख्येने नागरिक यांच्यावर अंतिम संस्काराला उपस्थित होते। या हृदयद्रावक घटनेमुळे धावडा गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। हरी बोराडे, झेंडा 24 तास, जालना। आज पारद आणि वालसावंगी ह्या रोडवरती जे पद्मावती गाव आहे, ह्या पद्मावती गावावरती रोडला लगत असलेली एक विहीर आहे। या विहीरमध्ये आता दुर्दैवी घटना झाली 1 ते 2 तासापूर्वी। तर या विहिरी संदर्भात वारंवार प्रत्येक वृत्तवाहिनीमध्ये याच्या अगोदर बातमी प्रसिद्ध झाली होती की ही विहीर कुठेतरी जीव घेणं असू शकते, पण आज खरं तर त्याचा एक दुर्दैवी घटना खरं तर लोकांसमोर समोर आली। अशी आज या विहिरीमध्ये एक दुर्घटना घडली। मोटरसायकलला वाचवण्याच्या नादामध्ये या क्रेटा गाडीवाल्यांना त्याला वाचवण्यासाठी स्वतःचा जीवाची कुठेतरी आपण आहुती दिल्यासारखं झालं आणि आज या ॲक्सिडेंट झाला। या ॲक्सिडेंटमध्ये पाणी विहिरीमध्ये गेले, गाडी विहिरीमध्ये गेले आणि अख्तर बेगम उल्ला खान या ज्या महिला आहे या सध्या पाण्यामध्ये अडकून आहे। ही गाडी क्रेटा गाडी सध्या पाण्यामध्ये आहे आणि दुसऱ्या सुलतानबी ज्या आहे या ज्यावेळेस ॲक्सिडेंट झाला त्यावेळेस त्यांना तातडीच्या आजूबाजूच्या लोकांनी वाचवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना बुलढाण्याला हॉस्पिटलसाठी रवाना करण्यात आलं होतं, पण त्यानंतर दुर्दैवी त्यांचा सुद्धा या घटनेच्या लक्षात घेता त्यांच्या हृदयविकाराच्या झटक्यानं आताच कळालं की त्यांचं सुद्धा निश्चयासाठी झालेलं आहे। खरं तर ही विहीर आणि हा जो रोड लगत असलेली विहीर आज या दुर्घटनेला कुठेतरी जीव घेणं ठरलेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही। मी रवी लोखंडे, पारद। काल रात्रीच्या सुमारास जवळपास 8 वाजेच्या सुमारास पारद वालसावंगी रोड दरम्यान पद्मावती या ठिकाणी अत्यंत म्हणजे विदारक अशी घटना घडलेली आहे। एक क्रेटा कंपनीची कार, ज्यामध्ये चालकाची आई आणि आजी असे 3 जण कारसह एका रस्त्यालगत असलेल्या विहिरीमध्ये पडलेले आहे आणि त्यामध्ये सदर चालकाची आजी आणि आई या दोघींचा मृत्यू झालेला आहे। हे काल संध्याकाळी सावंगी अवघड इथून एका अंत्यविधीचा कार्यक्रम संपवून धावडा या त्यांच्या गावी जात असताना हा प्रकार घडलेला आहे। यामध्ये प्रामुख्याने सांगायचा मुद्दा हा आहे की प्रशासनाने आतापर्यंत ज्या गंभीर घटना या रस्त्यालगतच्या विहिरीच्या संदर्भात झालेल्या आहेत
की रस्त्यालगतच्या विहिरीमध्ये वाहनं जाऊन पडणे, तर ही गोष्ट गांभीर्याने घेतलेली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाचं हे कर्तव्य आहे की अशा प्रकारच्या ज्या विहिरी आहेत त्या विहिरींना कुठंतरी प्रोटेक्शन दिलं गेलं पाहिजे, त्यांना उंच अशा कठडे बांधले गेले पाहिजे. परंतु प्रशासन इकडे साफ दुर्लक्ष करत असल्यामुळे या विदारक घटना वारंवार घडत आहेत. आणि त्याचबरोबर आरोग्य विभागाचं सुद्धा अशा ठिकाणी कर्तव्य लागतं की प्रकर्षाने बघायला मिळतं घटना घडल्याच्या नंतर 2-2, 2.5 तास आरोग्य विभाग त्या ठिकाणी येत नाही आणि परिणामी अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. तर माझी प्रशासनाला आणि आरोग्य विभागाला आपल्या माध्यमातून विनंती आहे की कृपया या रस्त्यालगतच्या विहिरींचा जो मुद्दा आहे हा तात्काळ निकाली काढावा, जेणेकरून हे अशा प्रकारचे जीवघेणे प्रकार घडणार नाहीत. आणि आरोग्य विभागाने सुद्धा अशी घटना घडल्याच्या नंतर तात्काळ घटनास्थळी येणे अपेक्षित आहे, ही विनंती मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी करतो. मी API संतोष माने, पोलीस स्टेशन पारद हद्दीत दिनांक 7/6/2026 म्हणजे काल सायंकाळी रात्री 19:45 वाजताच्या दरम्यान आम्हाला खबर मिळाली की एका कारचा अपघात होऊन ती कार विहिरीमध्ये पडलेली आहे पद्मावती शिवारात. आम्ही तात्काळ घटनास्थळी गेला असता सदर कारमधील लोकांनी 2 इसमांना तात्काळ बाहेर काढले होते. त्यातील एक महिला आणि एक पुरुष होती. सदर घटनेची माहिती कळली असता वाहन चालक हा धावड्याकडे जात असताना त्यांनी एका पद्मावतीतील शेवाळे इसमास मोटरसायकलला मागे धडक दिली व त्या धडकेमुळे त्याचे नियंत्रण सुटल्याने सदर ही बाजूला जाऊन रोडपासून 15 फूट अंतरावर असल्या विहिरीत जाऊन पडली. सदर घटनास्थळी लोकांनी 2 इसमाला काढलेला आहे. आम्ही तात्काळ गेला असता कार आणि एक महिला बुडालेली होती. तात्काळ प्रशासन अलर्ट होऊन सदर घटनास्थळी माननीय SP साहेब तेजबीर सिंग सिद्धू साहेब, तसेच SDPO कटेकर साहेब व आमचा स्टाफ, तसेच महसूलचा माननीय तहसीलदार साहेब यांनी हजर राहून सदर क्रेन व JCB तसेच फायर ब्रिगेडच्या सहाय्याने प्रयत्न केले. पण विहिरीमध्ये 80 ते 90 फूट पाणी असल्याने सदर काही जाता आलं नाही. रातभर मोटरीचं पाणी काढून सकाळी पैठण रेस्क्यू टीमला बोलून त्यांच्या सहाय्याने आज रोजी कार व महिलांना बाहेर काढण्यात आले आहे.